हॅलो गाईज, आज मी तुम्हाला सांगणार आहे एम एस एक्सेल 365मध्ये कोणती पण टेबल इमेज असो ती आपल्याला एक्सेलमध्ये कशी कन्वर्ट करायची ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता आपण सुरू करूयात. सर्वात पहिले आपण एक्सेल ओपन करून घेऊयात व हे इथे आता आपलं एक्सेल शीट एकदम खाली आहे बघा. तर हे ते एक्सेल ओपन करून घेतल्यावरती सर्व आपल्याला यायचं आहे डाटावरती. डाटावरती आल्यावरती ह्या इथे बघा फ्रॉम पिक्चरच्या ऑप्शनवरती यायचं आणि पिक्चर फ्रॉम फिलवरती यायचं. पिक्चर फ्रॉम फिलवरती आल्यावरती आता आपण जी काही आपल्याला समोरच्या व्यक्तीने डाटा सेंड केलेला आहे, जो काही आपल्याला फोटो सेंड केला आहे, आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉबला जातो या आपण कुठं पण इतर जागी ठिकाणी जॉब करत असो, तर तिथे आपल्याला कोणी इमेज सेंड करतो आणि बोलतो हा फॉर्मॅट मला एक्सेलमध्ये कन्वर्ट करून द्या. आणि तिथं आपण टाईप करत बसतो तर आपल्याला खूप वेळ लागतो व आपला खूप टाईम वाया जातो. तर त्याकरिता आज मी तुम्हाला सांगणार आहे की ना तो जे काही आपल्याला जो कोणी समोरचा फॉर्मॅट देणार आहे तो फॉर्मॅट 5 मिनटात एक्सेलमध्ये कसा कन्वर्ट करायचा ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर आपण जी काही आपल्याला इमेज सेंड केलेली आहे ती इमेज आपल्याला ओपन करायची आहे. ही इमेज मला आलेली आहे बघा व्हॉट्सअपवरती आणि ही मला कन्वर्ट करायची आहे एक्सेलमध्ये. तर ह्या इमेजला मी क्लिक करणार व इन्सर्ट करणार. ह्या इमेजवरती क्लिक करून इन्सर्ट केल्यावरती इकडे बघा सर्वात पहिले ही इमेज ह्या इथे अपलोड होत आहे. ते अपलोड झाल्यावरती बघा तुम्हाला ह्या इथे इमेजमध्ये काही अशा नंबर्स या ऑप्शन्स असतात जिथे ना तुम्हाला कोणतं नाव काही रॉंग असेल तर आपल्याला या इथनं ते दुरुस्त करता येतो. नेम नंबर्स वगैरे इथे जर का काही रॉंग असेल तर ते आपण ह्या इथनं दुरुस्त करू शकतो. व सपोज ह्या इथे जे काही रेड्स ऑप्शन दिलेले त्याच्यात आता एखादं नेम रॉंग आहे. ओके, तर सपोज माझ्या ह्या इथे ना जो काही नंबर 3 आहे त्याच्या जागी 4 नंबर अप्लाय करायचा मला. तर ह्या इथं 4 नंबर आपले मी करणार आणि ह्या इथे ॲक्सेप्ट करा. हे येतं बघा ते रेड ऑप्शन. व जर का ह्या इथे तुम्हाला सर्व काही करेक्ट असेल तर डायरेक्टली तुम्ही ह्या इथे इन्सर्ट करून द्या. इन्सर्ट करून दिल्यावरती इन्सर्ट एनिवे करा. इन्सर्ट एनिवे केल्यावरती तुमचा सर्व काही डाटा ह्या इथं अपलोड होऊन जाईल बघा. जे काही तुम्ही जी काही इमेज तुम्हाला एक्सेल शीटमध्ये अप्लाय करायची होती ती इमेज तुमची ह्या इथं अपलोड होऊन जाईल. आणि ही इमेज तुम्ही 5 मिनटात कोणाला पण हा फॉर्मॅट तयार करून देऊ शकतात एक्सेलचा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि यापुढे तुम्हाला असेच काहीतरी ट्रिक्स मी तुम्हाला एक्सेलच्या वर्डच्या पॉवर पॉईंटच्या व अदर ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलवरती लाईव्ह राहा.